महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. डॉक्टरकडून सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टर विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल. साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना दिनांक 9 जुलैला उघडकीस आली आहे. देवेश अग्रवाल असं डॉक्टरचं नाव असून सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप आहे. घडलेली घटना पीडितेनं आई वडिलांना सांगितल्यानंतर साकोली पोलिसांनी या प्रकरणी 10 जुलैला गुन्हा दाखल करून डॉक्टर देवेश अग्रवाल वय अंदाजे 45 वर्ष, राहणार सौंदर याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र साकोली शहरात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. नमस्कार, मी साहिल रामटेके. सध्या मी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात आहे आणि साकोली तालुक्यात असताना बघू शकता मी थेट पोलीस स्टेशन समोर उभा आहे. साकोलीत एक धक्कादायक अशी घटना आणि लाजिरवाणी अशी घटना उघडकीस आलेली आहे. एका नामांकित डॉक्टरने एका तरुणीशी 17 वर्षीय तरुणीशी अश्लील चाळे केलेली आहेत. सोनोग्राफीच्या नावाखाली तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिला एक प्रकारे धमकवण्याचा असा प्रयत्न केलेला आहे. ह्या संदर्भात साकोली शहरामध्ये मोठी तारांबळ उडालेली आली आहे. जिकडे तिकडे नागरिक आक्रमक आहेत, तर विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदनं देण्यात आलेली आहेत. ह्या घटनेमुळे पूर्ण साकोलीमध्ये ह्या घटनेची जिकडे तिकडे सर्वत्र चर्चा होत आहे की एखादा नामांकित डॉक्टर त्याने अशा प्रकारे वर्तन केले हे किती शोभनादायी आहे. मी उमेद गोडसे, विधानसभा संपर्क प्रमुख साकोली. जे 9 तारखेला 2 दिवसाच्या आधी जे प्रकरण घडलेलं आहे, देवेश अग्रवाल म्हणून उच्चभ्रू जे डॉक्टर आहेत ते रेडिओलॉजिस्ट नसताना चुकीच्या मार्गानं तपासण्या करतात आणि आपला व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्यावरती ताबडतोब त्यांचा दवाखाना बंद व्हावा, त्यांचा लायसन्स रद्द व्हावा अशी आम्ही शिवसेना साकोलीतर्फे मागणी करत आहोत. या संबंधानं आम्ही उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी साकोली यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर त्यांना 2 दिवसात अटक झाली नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने साकोली तालुक्यामध्ये आंदोलन करेल आणि पीडिताला न्याय मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे.